मंडळी, मी कारभारी. तुम्हाला माहित आहे का, मी मोर्शीवरून आलेली आहे. माझं नाव जानकी आहाकी आहे आणि तुम्हाला दिसते मी मराठी पाटलीन भाऊची पाटलीन आहे. तसं माझं लग्न झालेलं नाही, पण भविष्याचं स्वप्न बघते. तर असं काहीतरी मी असेल असं मला वाटतंय. आजच स्वप्न बघून घेतलंय मी. तर पुढच्या रावांसाठी मी उखाणा म्हणू इच्छिते, कारण पाटील भाऊसाठी थोडंसं म्हटलेलं बरं. नवी नवी आयुष्याची नवी नवी कहाणी, नवी नवी आयुष्याची नवी नवी कहाणी. राव माझे राजा, मी त्यांची राणी. बघा ना, मराठी माणसांची फारच गंमत असते बरं का. आणि शेतकरी राजा आहे म्हणून आपण सगळे आहोत. म्हणून मला आज खरंच वाटलं की आमची शेतकरी बाई असते ना, ही कशी असते की शेतकरी भाऊ येतात शेतात आणि ते आपल्याला असं बघितलं ना की छान. हम कुछ आपसे पूछे, उससे पहले आपने काफी कुछ बताया. थैंक यू मैम. फिर भी पूछ ही लेते हैं. यस मैम. आप इतना शादी करना चाहती हैं? नो आप मैरिड नहीं है? नो मैम, अनमैरिड. आप करना चाहती हैं, राइट? यस, लाइफ में एक बार मेरे माता पिता का तो सपना है कि मैं शादी करूं, लेकिन मेरे लाइफ को डेवलप करने के लिए उन्होंने काफ़ी सपोर्ट किया है. तो आपको क्या लगता है, एक औरत के लिए शादी ही सब कुछ है, या फाइनेंशियल इंडिपेंडेंस और करियर के बारे में भी उन्होंने सोचना चाहिए आज की औरत को? छोटे से शब्दों में जवाब दूंगी. अगर आपको लाइफ में पति के लिए बेस्ट बनना है तो पहले फाइनेंशियल बनिए, क्योंकि आप हमेशा अपने पति पे डिपेंड मत रहिए. कभी ये सोचिए कि पति आप पे भी डिपेंड रह सके. क्या मैं सच बोल रही हूँ? पूरा सच. थैंक यू मैम, थैंक यू. मस्त होतं.